मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही, हा व्हिडिओ मनापासून अनुभवण्यासाठी आहे. आपल्या आयुष्यात दुःख, चिंता, अपयश, भीती यांचा अंधार येतोच. अशा वेळी जर कोणी हात धरून सांगितलं, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तर किती आधार मिळतो ना. स्वामी समर्थ फक्त देव नाहीत, ते मार्गदर्शक, पालक आणि अंतर्मनाचे मित्र आहेत. आज आपण स्वामी समर्थांचे 10 अनमोल संदेश ऐकणार आहोत, जे तुमचे विचार, तुमचे मन आणि कदाचित तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. डोळे बंद करा आणि मन शांत ठेवा आणि कल्पना करा, स्वामी स्वतः तुमच्याशी बोलत आहेत. पहिला संदेश. स्वामी म्हणतात, श्रद्धा असेल तर अशक्य असं काहीच नाही. श्रद्धा म्हणजे डोळे झाकून मानणं नाही, तर देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवणं. जेव्हा सगळी मार्ग बंद दिसतात, तेव्हा श्रद्धेचा एक छोटासा दिवा नवी वाट दाखवतो. आज जर तुमच्या आयुष्यात प्रश्न आहेत, तर उद्या एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुमचे ऐकत आहेत. दुसरा संदेश. स्वामी सांगतात, घाई नुकसान करतो, संयम यश देतो. आजच्या जगात सगळं लगेच हवं असतं, पण स्वामी शिकवतात, योग्य वेळ येईपर्यंत थांबायला शिका. फळ पिकायला वेळ लागतो, तसंच यशालाही संयम ठेवला तर योग्य वेळी योग्य उत्तर देतो. तिसरा संदेश. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त तुझं कर्म कर, फळ मी पाहतो. आपण परिणामाची चिंता करतो म्हणून मन अशांत होतं, पण स्वामी म्हणतात, प्रामाणिक प्रयत्न कर, उरलेलं माझ्यावर सोड. चांगलं केल्याशिवाय चांगलं घडत नाही. आणि चौथा संदेश. स्वामींचा इशारा आहे, अहंकार आला की पातन ठरलेलंच. ज्ञान, पैसा, पद हे सगळं क्षणभंगूर आहे. जो नम्र राहतो त्याच्यावर स्वामींची कृपा सदैव राहते. खऱ्या माणसाची ओळख त्याच्या नम्रतेत असते. पाचवा संदेश. संकट घाबरायला नाही, घडवायला येतात. दुःख माणसाला तोडत नाहीत, मजबूत करतात. आजचं संकट उद्या तुमची ताकद बनेल. स्वामी नेहमी तुमच्याजवळ असतात, विशेषतः कठीण काळात. सहावा संदेश. स्वामी म्हणतात, मन शुद्ध असेल तर जीवन सुंदर होतं. वाईट विचार वाईट परिणाम देतात. मन शांत ठेवलं तर निर्णय योग्य होतात. दररोज थोडा वेळ स्वतःसाठी आणि स्वामींसाठी ठेवा. सातवा संदेश. स्वामी समर्थ सांगतात, जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा, जे नाही त्यासाठी रडू नका. कृतज्ञता हीच खरी भक्ती आहे. थोडंच असलं तरी त्यात समाधान शोधा. समाधानातच खरं सुख दडलेलं आहे. आठवा संदेश. स्वामी स्पष्ट सांगतात, जशी संगत तसा परिणाम. चुकीची संगत योग्य माणसालाही चुकीच्या वाटेवर नेते. स्वतः उंच नेणाऱ्या लोकांमध्ये राहा. स्वामी तुमचं संरक्षण करतात, पण निवड तुमची असते. नववा संदेश. स्वामी म्हणतात, मी असताना घाबरायचं कारण काय? भीती ही मनाची निर्मिती आहे. देवावर विश्वास ठेवला की भीती आपोआप निघून जाते. स्वामींचं नाव घ्या आणि निर्धास्त पुढे चला. 10वा संदेश. स्वामी समर्थांचा अंतिम संदेश. सगळं मला अर्पण कर. तुझी चिंता, तुझं दुःख, तुझी स्वप्न सगळं स्वामींच्या चरणी ठेव. समर्पण म्हणजे हार मानणं नाही, तर देवावर पूर्ण विश्वास ठेवणं. मित्रांनो, हे 10 संदेश फक्त ऐकण्यासाठी नाहीत, तर ते जगण्यासाठी आहेत. जर आजचा हा व्हिडिओ ऐकून तुमच्या मनात थोडंसं जरी शांत वाटलं असेल, तर समजा स्वामींचा आशीर्वाद मिळाला. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमचं रक्षण करो, मार्ग दाखवो आणि आयुष्य सुंदर करो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.